सुमधुर संगीत देखील आपल्याला डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकायला मिळते. गावदेवीची स्पर्धा आहे आणि या गावदेवीच्या नावाने भरवलेल्या स्पर्धेमध्ये इथे मात्र अजून एक चांगला फटका येतोय, दमदार स्ट्रोक येतोय, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून जातोय चेंडू सरळ 4 धावांसाठी लगावलेल्या या स्पर्धेतील हा अतिशय चांगला फटका, अतिशय चांगला प्रहार या तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू हा वाईट स्वरूपाचा फेकला गेला, नकारात्मक स्वरूपाचा फेकला गेला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय या गोलंदाजावरती चढवला प्रति हल्ल्याचं रूपांतरण. या ठिकाणी मात्र जर तू मला षटकार चौकारांची आतषबाजी करू शकतो तर मी देखील तुला बाद करू शकतो. फलंदाज क्रमांक पहिला जो आक्रमक भूमिका पहिल्यापासून साकारत होता तो तुषार मात्र या तिसऱ्या चेंडूवरती मात्र बाद होऊन परतेल आपल्या पॅव्हेलियनच्या दिशेने. हॅलो, तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय निखिल पाटील. पहिला फलंदाज या ठिकाणी तुषार मात्र जरूर बाद झालाय. एक चौकार एक षटकाराच्या साह्याने मात्र अतिशय चांगली खेळी करत होता. 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला होता, परंतु 11 या धावसंख्येवरती असताना आपण पाहतो या RSA गोटवली संघाला आणि प्रतिउत्तर देत असताना मात्र या तुषार सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वीता प्राप्त झाली आहे. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती. या चेंडूवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु जोपर्यंत या चेंडूची ओळख पटवली जाईल तोपर्यंत मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपलाय आणि या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 11. इथे मात्र फटका चांगला आहे, स्क्वेअर कट केला जातोय, चेंडू मात्र जाईल स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, 3 क्षेत्ररक्षकांना चेंडू मात्र या ठिकाणी थांबला जातोय. 2 धावा तद्वर कंप्लीट होतील आणि या 2 धावांच्या साह्याने RSA गोटवली संघ मात्र जाऊन पोहोचतोय एका गाड्याच्या मोबदल्यात 13 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली सुरुवात आहे कारण की 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये जे पॉवर प्लेचं षटक असतं मित्रांनो, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 12 ते 15 धावा येणं खूप गरजेचं असतं आणि त्या 12 ते 15 धावा आतापर्यंत या ठिकाणी आल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा खाली राहतोय. बाटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये, तोपर्यंत मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावेल आणि डॉट बॉलची पुन्हा एकदा घोषणा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि या डॉट बॉल बरोबर षटक क्रमांक 1 ची समाप्ती होताना आपण पाहतोय आणि षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर RSA गोटवली संघाच्या धावफलकावरती धावा लागतात 1 गडी बाद 13. डीजे तर इथे मात्र आपण पाहतोय हा पहिला सामना गावदेवी चषक 2019च्या माध्यमातून इच्छापूर्ती वाशीगाव आणि RSA गोटिवली या 2 संघांच्या दरम्यान हा सामना मात्र आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल घनसोली 11 घनसोली आणि जय गजानन कुक्षेत. या दोन्ही संघांनी या पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचंय कारण की वेळेमध्ये सामने बरोबर सुरू झालेत. ज्या पद्धतीने निर्णय आला या ठिकाणी इच्छापूर्ती संघाचा
आणि जसं निर्णय आला तसं निर्णयाची पूर्तता देखील या ठिकाणी केली आहे. तर ठीक 10:26 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडलाय, त्यामुळं या स्पर्धेला मात्र एक नवीन स्वरूप प्राप्त होताना आपण पाहू शकाल. योगेश भगत इथे मात्र फटका चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट चेंडू लागतोय आणि हा चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये 6 धावांसाठी षटकार. तर या षटकाराबरोबर संघाची एकूण धावसंख्या मात्र 19 या आकड्यावरती जाऊन विसावते. आपण पाहतो ही जोडी मात्र सलामीला आलेला फलंदाज तुषार, एक षटकार एक चौकार मात्र मारून बाद झाला. त्यानंतर मात्र रितेश आणि निखिल पाटील ही जोडी आपण पाहतोय आणि या रितेशला मात्र पहिल्यांदा संधी मिळाल्यानंतर षटकाराने स्वागत केलंय. यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड, फलंदाजाला परतावा लागेल. योगेश भगत यावेळेस मात्र ब्लॉक होल डिलिव्हरी करतोय आणि या ब्लॉक होल डिलिव्हरी बरोबर फलंदाज क्रमांक 2 बाद. गोठवली संघाचा खऱ्या अर्थाने रोहित म्हात्रेची या ठिकाणी मात्र कमी जरूर महसूस होईल या ठिकाणी या संघाला, कारण की रोहित म्हात्रे सारखा फलंदाज आज मात्र या संघादरम्यान खेळताना दिसत नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीत खेळणारा हा संघ मात्र कुठेतरी या स्पर्धेच्या दरम्यान थोडासा बॅकफुट वरती फेकला दिसतो का की 2 गडी बाद झालेत. जरी 2 षटकार एक चौकार लागला असला तरी मात्र धावसंख्या ही 19 वरती जाऊन पोहोचली. नवीन फलंदाज तृषांत मडवी इथे मात्र थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे दाद मागितली. 22चा इशारा आलाय आणि या 22 बरोबर संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ होते. अवांतर स्वरूपाची ही धाव आहे आणि या अवांतर स्वरूपात एक धाव वाढल्यानंतर मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय RSA गोठवली हा संघ. 2 संघांदरम्यान ही मॅच आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सरळ डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी या स्पर्धेचा 3रा षटकार. फटके मात्र खेळण्यासाठी धावसंख्या 26 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 26. 2 षटकार या योगेशच्या षटकामधून येताना आपण पाहतोय. इथे मात्र थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टिक चेंडू पिचिंग करतोय आणि हा चेंडू मात्र वाईट स्वरूप प्राप्त करून देतो या चेंडूला आणि अवांतर स्वरूपाच्या धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. योगेश भगत राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावांबरोबर संघाची एकूण धावसंख्या 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल योगेश भगत. गॅरो मॅन फ्रॉम वाशीगाव इच्छापूर्ती संघाच्या दरम्यान खेळत असताना आपण पाहतोय. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे दाद मागितले यस आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. पॉझिटिव्ह या ठिकाणी मात्र निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळतील हे पंच. धावसंख्या मात्र या वाईट चेंडूच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी RSA गोठवली संघाला मिळताना आपण पाहतोय.
थोडासा महागडा ठरतो या ठिकाणी योगेश भगत आपल्या संघासाठी. इथे मात्र पुलर लेनचा चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये गॅदर होतोय हा चेंडू आणि षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. 2 गडी बाद 30. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज रमेश सिंगने आणि त्यानंतर मात्र योगेश भगत गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्यानंतर मात्र 17 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत. तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती रमेश सिंग वैयक्तिक दुसरं, संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन या ठिकाणी मात्र कमसीनं रॅटम ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे, बॅटचा फेस ओपन करतोय आणि चेंडूला फेकून दिलं जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक ब्रँडेड षटकार. तर दोन्ही फलंदाज मात्र आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ दोन्ही फलंदाजांनी केलाय आणि दोन्ही फलंदाजांनी मात्र 8-8 धावा आतापर्यंत काढल्यात, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 दुहेरीचा समावेश असलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय या नवी मुंबईची ही एक मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं व व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आमच्या मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. गावदेवी मित्रमंडळ जुहूगाव यांच्या वतीने आयोजित गावदेवी चषक 2019चं हे अतिशय चांगलं भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनादरम्यान हा सामना देखील आपण पाहतोय. इथे मात्र थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ऑन ड्राईव्ह स्वरूपाचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येताना दिसत नाहीये. हा चेंडू मात्र डॉट स्वरूप प्राप्त करून देतोय. इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा हा गोलंदाज मात्र मागील षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं होतं या गोलंदाजाचं. आता देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते, परंतु रॅटम राऊंड द विकेट. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवरती प्रहार केल्यानंतर चेंडू चालला घोषित क्षेत्रामध्ये आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्येमध्ये एकूण वाढ होताना आपण पाहतोय. धावसंख्या 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. चौथा चेंडू, तिसरा चेंडू असेल. इथे मात्र नो बॉलचा इशारा आला पंचांचा. बिमर स्वरूपाची गोलंदाजी +1, 2 धावा मिळतील. नो +1 22 स्वरूपात आणखीन 1 धाव मिळेल आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. 3 चेंडूचा खेळ संपला. फ्री हिटची संधी असेल आणि खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर ऑक्टोबर 2007 मध्ये या चेंडूची मात्र निर्मिती झालेली आपण पाहू शकाल. इथे मात्र थोडासा पुढे सरसावलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मिसफील्ड झालंय, परंतु 2 धावा पाहता पाहता कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. खऱ्या अर्थाने या मैदानाचा विचार केला तर थोडीशी कमी बाउंड्री लाईन असलेली पाहायला मिळते आणि या कमी बाउंड्री लाईनचा फायदा मात्र फलंदाज पुरेपणे उचलताना आपण पाहू शकाल. तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज रमेश सिंग, रॅटम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, शॉर्टलाईन डिलिव्हरी आहे, योगेश भगत आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट होईल अतिशय वेगाने. दुसरी धाव कंप्लीट होते की काय आणि पाहता पाहता 2 धावा. थोडीशी थ्रो मात्र आपण पाहिली तर उंचावर होती. ही थ्रो जर डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात आली असती तर मात्र कुठेतरी कठीण परिस्थितीचा सामना
या ठिकाणी करावा लागला असता फलंदाजाला. फलंदाज देखील आपण पाहतोय निखिल पाटील आणि तृषांत मडवी हे दोन फलंदाज मात्र संपूर्णपणे सेट झाले त्या मैदानावरती. इथून पुढे मात्र आक्रमक भूमिका येणाऱ्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळेल. लोअर फुलटॉस चेंडू होता, चेंडूला कनेक्ट केलाय, नीटसा बॅटवरती येत नाहीये, परंतु डीप लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक वरती येईल तोपर्यंत मात्र मिळेल फक्त 1 धाव. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र संपते आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा आतापर्यंत या धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा या गावदेवी चषकाच्या निमित्ताने आलेल्या तमाम खेळाडूंचं व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर, या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने 19वे वर्ष आहे आणि या 19व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना अतिशय चांगलं, अतिशय भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आपण ट्रॉफीज पाहू शकाल, आपण मॅन ऑफ द सिरीज, बॉलर, बॅट्समन आणि फिल्डर्ससाठी ट्रॉफीज पाहू शकाल. अतिशय दर्जेदार या ठिकाणी आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते या गावदेवी मित्रमंडळ जुहूगाव यांच्या वतीने. आणि सर्वप्रथम या ठिकाणी मात्र संधी या ठिकाणी मात्र मला दिली गेली त्याबद्दल मुख्यतः महेंद्र पाटील साहेब आणि त्याचबरोबर या गावदेवी मित्रमंडळाचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण की इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि या नवी मुंबईच्या मानाच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त होणं हे मात्र एक भाग्याची गोष्ट जरूर मानली जाईल. तर 4थं षटक या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील भगत हा गोलंदाजी मार्कवरती येताना आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी मात्र फेकलं गेलं, ज्यामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या रमेश सिंगने. त्यानंतर मात्र योगेश भगतचं षटक हे 17 धावांचं षटक आणि खऱ्या अर्थाने 3रं षटक पाहिलं तर रमेश सिंग याचं हे 3रं षटक जे होतं ते मात्र 14 धावांचं षटक. अशा एकूण धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोचते. 4था गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील भगत. इथे मात्र फटका चांगला, हाकून टप्प्याचा चेंडू खाली मात्र अजय होता. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल सुटला जातोय आणि झेल सुटल्यानंतर मात्र मित्रांनो काय होतं क्रिकेटमध्ये आपण पाहिलंच असेल. गल्ली क्रिकेटपासून दिल्ली क्रिकेटपर्यंत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत जेव्हा जेव्हा झेल सुटले तेव्हा मात्र फलंदाचा आत्मविश्वास हा मात्र दुणावला गेला, आत्मविश्वास दुप्पट झालेला आपण पाहायला मिळतो. तर गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हरस्टेपिंगचा नो या ठिकाणी मात्र दिला जाईल. या नो बॉल बरोबरच फ्री हिट, पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल या फलंदाजाला आणि या फ्री हिटचा काय फायदा उचलला जाईल हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने जो विचार केला तर मात्र या नो बॉलच्या चेंडूवरती ऑक्टोबर 2007 मध्ये या पहिल्यांदा निर्णयाची अंमलबजावणी केली गेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर मात्र सुरू झाली ही मालिका आज मात्र या टेनिस क्रिकेटपर्यंत येऊन पोचली आणि प्रत्येक नो चेंडूनंतर फ्री हिट देण्याचा जो निर्णय असतो पंचांचा तो पूर्णपणे मान्य करावा लागतो. इथे मात्र हा निर्णय मान्य झाला या फलंदाजाला. चेंडूला फेकून दिलं जातं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणखीन एक घणाघाती 5वा षटकार. तर या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचली 52. इथे मात्र पुन्हा एकदा फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु मिळतील 2 धावा आणि या 2 धावांबरोबर संघाची एकूण धावसंख्या 54 या आकड्यावर जाऊन पोहोचली. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आखून टप्प्यात चेंडूवर प्रहार केला जातोय. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक पुढे येतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोचते 55 या आकड्यावरती. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले या जुहूगावचे माजी नगरसेवक प्रभाकरजी भोईर साहेब, त्याचबरोबर व्ही कन्स्ट्रक्शनचे विनोदजी भोईर साहेब असतील, त्याचबरोबर प्रदीपजी पाटील साहेब असतील, या सर्व मान्यवरांचे शुभ असते या ठिकाणी मात्र उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी पार पडला गेला. इथे मात्र फटका चांगला होता परंतु या फटक्याला
ताकद थोडीशी कमी मिळते आणि हा चेंडू मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा असताना हा झेल टिपला जातोय आणि फलंदाज क्रमांक 3 या मैदानातून बाहेर होताना आपण पाहतोय. तर या स्पर्धेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर 3 भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरासाठीची देखील ट्रॉफी आपण या ठिकाणी या मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाज स्वप्नील, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येईल तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सरळ स्वीपर कव्हर क्षेत्रामधून 4 धावांसाठी आणखीन एक जबरदस्त चौकार आणि या चौकाराबरोबरच संघाची एकूण धावसंख्या 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आफ्टर 4 ओव्हर्स. तर या पुढील होणारा सामना घनसोली 11 घनसोली आणि जय गजानन कुक्षे संघ. हा षटक जसं संपेल तसं मात्र तुम्हाला टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि जर एक इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित नसतील तर मात्र आयोजकांच्या वतीने त्या संघावरती कारवाई केली जाईल. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल या देखील गोष्टीची नोंद घ्यायची. त्यामुळे वेळेत आपला संघ या ठिकाणी उपस्थित असणं हे गरजेचं असेल स्पर्धेच्या निमित्ताने, कारण की अतिशय कठोर नियमावली या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने ठेवली गेली आहे आणि म्हणूनच या नवी मुंबईतील मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला ओळखलं जातं. कारण की वेळेत स्पर्धा सुरू होणं आणि वेळेच्या नुसार या प्रवाहामध्ये वाहून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की वेळ कुणासाठी थांबत नसते, जो वेळेसोबत चालत राहतो तो मात्र प्रगतीच्या दिशेने नेहमीच वाटचाल करतो. इथे मात्र फटका चांगला असता परंतु मात्र पंचांकडे दाद मागितली जाते आणि या दाद मागितलेल्या चेंडूवरती मात्र पंच डॉट बॉल घोषित करतायत. तर स्पर्धेसाठी आपण पाहतोय अतिशय चांगले योगदान ज्यांच्या माध्यमातून आले. ओमसाई मोटर्सचे मालक सन्माननीय जितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 3 कूलर या ठिकाणी बॅट स्वरूपात देण्यात आलेत. इथे मात्र आउटसाइड द ऑफस्टिक चेंडू पिचिंग झाला. यस पंचांचा इशारा येतो. वाईड बॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22चा या ठिकाणी वापर होताना आपण पाहतोय आणि या वाईड बॉल सोबतच एक धाव संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. 60 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 15ची सरासरी या ठिकाणी मात्र राखली जाते परंतु 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी असेल. इथे मात्र पुलर लेनचा चेंडू होता. या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आक्रमण या ठिकाणी मात्र हे झुगारलं जाते. चेंडू पुन्हा एकदा डॉट होतोय आणि या डॉट बॉल बरोबर धावसंख्या 60 या आकड्यावर स्थिरावते. त्याचबरोबर या स्पर्धेला आणखीन एक योगदान आलेलं आपण पाहतोय. राकेशजी ढवूल यांच्या माध्यमातून एक कूलर या ठिकाणी मात्र दिला गेलाय आणि ओमसाई मोटर्सचे मालक जितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 कूलर आणि राकेशजी ढवूल यांच्या माध्यमातून 1 कूलर या ठिकाणी मात्र जरूर दिला गेलाय. या दोन्ही दानशूर व्यक्तींचं या स्पर्धेला योगदान दिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय WTC यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात कव्हर केली जाते आणि या कव्हरेजचं एक अतिशय चांगलं थेट प्रक्षेपण देखील आपण पाहू शकाल. गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि हा सामना पहिला आपण पाहतोय इच्छापूर्ती वाशीगाव आणि RSA गोठवली. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. या शॉर्ट लाईन डिलिव्हरीवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजाने परंतु कुठेतरी फटक्यामध्ये ताकदीची कमी जरूर असलेले आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली आहे. प्रशांत 5वं षटक हाताळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा या ठिकाणी केला. तो 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आहे. यस आउटसाइड द ऑफस्टिक चेंडू बाहेर निघतोय आणि या चेंडूवरती मात्र पंच आम्हाला कळवत आहेत की हा वाईट चेंडू आहे आणि या वाईट चेंडू बरोबर एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाते आणि या अवांतर धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 62 आणि या स्पर्धेतील हा 5वा वाईट चेंडू या ठिकाणी मात्र फेकला जातोय. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू. यस दाद मागितली पंचांकडे आणि दाद उचलून धरली आहे. कॉट बिहाइंड
फलंदाज बाद होऊन परतेल. या ठिकाणी मात्र जो सेट झाला होता पूर्णपणे फलंदाज, तो फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन परतताना आपल्याला पाहायला मिळेल तृषांत मडवी.
मदत त्याची मदत झाली अशी मात्र कित्येक फलंदाज आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळतील. तोपर्यंत मात्र योगेश भगत इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टिक नोबाचा इशारा आलाय पंचांचा. ओव्हरस्टेपिंगचा नो या ठिकाणी मात्र दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. नो स्वरूप कसं पण असो परंतु चेंडूवरती मिळेल फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा काय असेल हे देखील पाहावं लागेल. कदाचित आधीच मात्र घोषणा झाली असती तर या योगेशने मात्र या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न केला असता, परंतु नशिबाची साथ या ठिकाणी कमी लाभताना दिसते आपल्याला. लोअर फुलटा चेंडू बॅटवरती नीटचा कनेक्ट होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक धाव आणि या एका धावेच्या साह्याने संघाची धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण जर विचार केला तर जवळजवळ 12 ची सरासरी या ठिकाणी मात्र राखावी लागेल. इथे मात्र फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. मिडॉन क्षेत्रामधून चेंडू जाईल का कॉर्नरला तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक वरती येईल वेगाने. एकच धाव मिळेल. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. बिन गडी बाद 5. गोलंदाजी मार्कवरती आदेश भगत म्हात्रे. आदेश म्हात्रे इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून स्वीपर कव्हर क्षेत्राला जोपर्यंत गाठेल तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल आणि हा चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जाईल. पंचांचा इशारा काय येईल हे देखील पाहावं लागेल. 2 धावा आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अतिशय चांगली माहिती या ठिकाणी देखील आम्हाला पुरवली जाते. सुशील याच्या माध्यमातून एक एक माहिती एकेका धावेचं विश्लेषण एका चेंडूचं विश्लेषण देखील या ठिकाणी पाहायला मिळते. एक स्कोरिंगची भूमिका मात्र या क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका मानली जाते कारण की त्याच्या माध्यमातून जर एखादी चुकी घडली तर मात्र खूप मोठे परिणाम या ठिकाणी मात्र भोगावे लागतात. परंतु ती स्कोरिंगची भूमिका अतिशय नेटाने बजावत असताना सुशील आणि दिवेश हे दोघं देखील आपण पाहतोय. बॅटकटचा इशारा आलाय. एक धाव मिळते आणि या एका धावेबरोबर षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. बिन गडी बाद 8 डीजे. तर ओमसाई मोटर्सचे मालक सन्माननीय श्री जितेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं देखील अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलंय आणि त्या योगदानाला अनुसरून या ठिकाणी मी विनंती करतो की ओमसाई मोटर्सचे मालक सन्माननीय श्री जितेशजी पाटील साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. एक अतिशय चांगले योगदान या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलंय, ज्यांच्या माध्यमातून 3 कूलर या ठिकाणी भेट स्वरूपात या स्पर्धेला दिले गेले. त्याबद्दल या गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने त्याचा आभार व्यक्त केलं जाईल. दुसरा गोलंदाजी मार्कवर तुषार मोहंते. इथे मात्र कॉट बिहाइंड अपील चांगली होती परंतु या अपीलचा दर्जा पाहिला आणि या अपीलला मात्र उचलून धरले पंचांनी. फलंदाज क्रमांक पहिला इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा या ठिकाणी मात्र बाद होऊन परतेल. पहिला झटका पहिला हादरा लागतोय 8 या धावसंख्येवरती.
इथे मात्र चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. जी चूक अजयने केली होती ती चूक आता मात्र हा क्षेत्ररक्षक करताना आपण पाहतोय. प्रतीक पाटील अतिशय चांगला चेंडू होता आणि या चेंडूला सन्मानपूर्वकरित्या खेळला होता, परंतु या चेंडूवरती जो झेल टिपणं आवश्यक होतं तो झेल इथे मात्र सुटलाय. कारण त्याने ती पहिली जोडी मात्र मैदानावरती टिकणं आवश्यक होतं, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते तुषार मोहंतोच्या माध्यमातून एक अतिशय दर्जेदार स्वरूप या गोलंदाजीला प्राप्त होताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र कॉट बिहाइंडचा शिकार या ठिकाणी ठरताना आपण पाहिलं. या फलंदाजाला पहिला फलंदाज जो होता तुषार पाटील तो मात्र काहीशी निराशा करून बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु योगेश भगत सारखा फलंदाज अजूनही या स्क्रीज वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या सोबतीला अजय पाटील, अजय भोईर हा देखील अतिशय चांगली कामगिरी साकारताना आपण पाहू शकाल. या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष सहकार्य आम्हाला लाभते. आमचे ऐरोली विधानसभेचे आमदार सन्माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त केलं जाईल आणि त्यांचं देखील आगमन या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. त्याचबरोबर या जुहू गावचे माजी नगरसेवक सन्मान्य प्रभाकरजी भोईर साहेब असतील, स्थानिक नगरसेवक सन्मान्य हरिश्चंद्रजी भोईर साहेब असतील, समाजसेवक प्रल्हादजी भोईर साहेब असतील, समाजसेवक किशोर जी विचार साहेब असतील, या सर्वांचंच या ठिकाणी मात्र मनपूर्वक आभार व्यक्त करतो का की अतिशय चांगलं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभतंय. इथे मात्र फटका चांगला आहे. बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि क्षेत्ररक्षक चेंज केल्याचे परिणाम आपण पाहतोय. हा फलंदाज अजय दुसऱ्यांदा तावडीतून सुटणार नाहीये. थँक्यू डीजे. तर विनंती करेन सन्माननीय श्री रामनाथ हरिश्चंद्र पाटील साहेब शाखा प्रमुख आहेत जुहू गावचे, त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धेचं स्वरूप जरी असलं तरी गावदेवी मित्रमंडळाची स्पर्धा आहे आणि या गावदेवी मित्रमंडळाच्या माध्यमातून या जुहू गावच्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाला या व्यासपीठावरती हक्काचं स्थान आहे. त्यामुळे मी विनंती करेन रामनाथजी पाटील साहेब आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. या ठिकाणी मात्र 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 10. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आणखीन एक अतिशय चांगला गोड आवाज कोपरखेडणे गावचा सांडी पाटील, सांडी म्हात्रे या ठिकाणी मात्र आहेत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा बावचळलाय, परंतु जोपर्यंत चेंडू टप्पा कलेक्ट केला जाईल तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आपण पाहू शकाल. आणि जर आपण विचार केला या स्पर्धेच्या निमित्ताने माझ्यासोबत 3 दिवस या ठिकाणी मात्र ज्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल, मी स्वतः हर्षद मडवी मॅन फ्रॉम नेरूळ आजच्या दिवसामध्ये तुमच्या सेवेसाठी मात्र सज्ज झाले, रुजू झाले. धावसंख्या 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे प्रत्येक चेंडू नंतर मात्र धावेचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतोय आणि त्यानंतर मात्र 19 चेंडू आणि 54 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. इथे मात्र फटका चांगला आहे. यस, चेंडू मात्र हवेमधून जाईल सरळ डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. अतिशय चांगला फटका, अतिशय दर्जेदार फटका. या इनिंग मधील पहिला षटकार योगेश भगतच्या बॅटमधून. डीजे अठरा चेंडू आणि 48 धावांची गरज असेल विजयासाठी येणाऱ्या काळामध्ये. जर आपण विचार केला तर 18 चेंडू आणि 48 धावा या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील.
63 धावांचं लक्ष आहे. 45 धावा अजून पाहिजे, क्षमा असावी. थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये चूक होताना आम्ही ती चूक सुधारवली आहे. माफी मागतो आपली देखील, कारण की गुणलेखक देखील मनुष्य असतात आणि मनुष्याकडून चुका या मात्र होत असतात. कारण की नव्याने सुरुवात होत असताना मात्र कुठेतरी या नवख्या स्कोरर लोकांना मात्र तर कुक्षेत संघ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या ठिकाणी यायचे. 2 ऑफिशियल कॉल्स या ठिकाणी तुम्हाला दिले गेलेत. हा तिसरा कॉल आहे तुमच्यासाठी. जर तुमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर मात्र येत्या काळामध्ये तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल, याची देखील नोंद घ्यायची. कारण की घनसोली संघाचा कर्णधार हा मागील इनिंग पासून या ठिकाणी मात्र येऊन बसलाय. त्यामुळं या घनसोली संघाच्या कर्णधाराचं मी मनपूर्वक स्वागत करतोय, परंतु कुक्षेत संघाचा कर्णधार अजून या ठिकाणी उपस्थित झाले नाही. त्याबद्दल हा तिसरा आणि शेवटचा ऑफिशियल कॉल या ठिकाणी तुम्हाला दिला जातोय. आणि जर इथून पुढे जर तुमचा संघ कर्णधार या ठिकाणी जर उपस्थित राहिला नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. 34रा गोलंदाज सुमित, इथे मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांचा आणि या वाईट बॉल बरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. 44 धावांची गरज असेल अजूनही. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 44 धावा या ठिकाणी मात्र चेस करायच्या असतील. या 18 चेंडूमध्ये 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं जर स्वरूप पाहिलं तर 6 समालोचक या स्पर्धेच्या निमित्ताने जोडणार आहेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, इथे मात्र फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू ड्राईव्ह केला. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र मिळेल फक्त 1 धाव. आणि या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या 20. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु हा फलंदाज सक्षम आहे. योगेश भगतला इथून मात्र आक्रमक भूमिका साकारावी लागेल, अन्यथा मात्र हा संघ कुठेतरी बॅकफुटवरती फेकला जाईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. जर सुरुवातीलाच आपण आक्रमण केलं, सुरुवातीला जे पॉवर प्लेचे षटक असतात त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 25-30 धावा आल्या तर मात्र पुढचं आव्हान सोपं करण्यासाठी मात्र सोयीस्कर ठरतं. हे देखील या क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे, कारण की पॉवर प्ले आपण त्यासाठी ठेवला असतो. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण की फलंदाजी करत असताना अतिशय बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर पाहिला तर अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्ताने जे 6 समालोचक या ठिकाणी या स्पर्धेला जोडले जाणार आहेत, ज्यामध्ये मी स्वतः हर्षद मडवी आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये संतोषजी म्हात्रे उर्फ सँडी या ठिकाणी मात्र आजच्या दिवसामध्ये माझ्यासोबत जोडले जाणार आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे. उंची होती या चेंडूला. जोपर्यंत चेंडू 1 बाउन्स कलेक्ट होईल तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा. आणि खऱ्या अर्थाने कुक्षेत संघाचा कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित झाला. महेंद्र दादा, विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस करूया. चला घनसोली संघ आपण खाली जाऊया. मी सँडी सर आपल्याला विनंती करेन की आपण या ठिकाणी पुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी आपण सांभाळायची आहे. तर हे षटक जसं संपेल तसा मात्र टॉस आपण या ठिकाणी करूया. सन्माननीय श्री रामचंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये आणि हा चेंडू मात्र जरूर यष्टिरक्षकाच्या हातात विसावतो डॉट स्वरूपात. आणि या डॉट बॉल बरोबर संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती स्थिरावली जाते. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 14 चेंडू आणि 40 धावा, हे आव्हान थोडंसं कठीण आहे, परंतु या ठिकाणी कठीण आव्हानाला सोपं करावं लागेल. इथे मात्र बॅटची वरची कडा घेतल्यानंतर चेंडू चाललाय. गोलच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय टॉस करण्यासाठी. हा चेंडू संपेल त्यानंतर कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण आपला कॅमेरा टॉस का बॉस या मंचाच्या दिशेने आपला टर्न करायचा आहे. तर मात्र शेवटचा चेंडू या षटकातील टाकण्यासाठी सज्ज असेल सुमित. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. अतिशय चांगला झेल या ठिकाणी मात्र टिपला जातोय. सुशांत पाटील, तृषांत मडवी याच्या माध्यमातून या तृषांतने मात्र या सामन्यामध्ये तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. वळूया मुख्य सूत्रसंचालनाकडे. टॉस होतो या ठिकाणी. थँक्यू हर्षल. जय गजान कुक्षेत.
आणि गणसोळी यांच्या दरम्यान. तर रामचंद्र पाटील आमच्या सोबत, यांच्या सुबस्ते नाणेफेकीचा कौल होते. गावदे चषक 2019 दुगाव यांचा दुसऱ्या लढतीचा हा नाणेफेक होते. सन्मान्य एक लेजंड क्रिकेटर रामचंद्र पाटील यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आलेला आहे. तर 2 वेळेला अजून स्विंग झाले नाही. तर असं हर्षल पाहायला मिळालं होतं 2007च्या दरम्यान. 2 वेळेला स्विंग झाल्यानंतर इथे छापा म्हटलाय आणि छापा आलेला आहे. घनसोली 11 अनुप थोडस थांबायचं आहे. रामचंद्र पाटील नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय करण्याचं ठरवलंय? क्षेत्ररक्षण करायचं ठरवलं आम्ही. तर आम्ही थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागेल, कारण अनुप सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. तर त्या गेमच्या हिशोबाने थोडे चेंजेस केलेले आहेत आम्ही. तर नाणेफेकीचा कौल घनसोली 11 घनसोली कुंदन पारकर इज ऑन द टॉस इज डिसाइड फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यांची रणनीती अनुप हा जबरदस्त मध्ये आहे. याचं कारण त्याच्यामध्ये रणनीती मात्र वेगळी वापरली जाईल. चेंडू झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही टिप्स घेणार. अतिशय जबरदस्त सामना. तर अनुप नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ठरवलंय म्हणजे पूर्ण टार्गेट तुझ्या समोर असेल. तुझा वेळ खेळ बघितला, नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्यात काय विचार असेल पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 ओव्हरमध्ये? फलंदाजी करताना आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू, कारण की नो प्रेशर असेल. फर्स्ट इनिंग बॅटिंग आहे म्हणजे, तर आम्ही जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि एक समोर चांगली टीम आहे, तरी आम्ही त्यांना जास्तीत जास्त रन्स कसे करता येईल ते आमचे प्लेयर्स आणि आम्ही प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. आणि खरोखरच कारण प्रेशर असतं, प्रेशर पहिल्यांदा फलंदाजी करणं प्रेशर असतं. कितपर्यंत टार्गेट, कारण कोणते टार्गेट अजून तरी सफिशियंट सुरक्षित राहिलं नाही. थँक्यू व्हेरी मच दोन्ही. याच्यानंतर रामचंद्र पाटील गावदेव चषक मध्ये कसं वाटतं ही स्पर्धा? कारण नेहमी मानाची स्पर्धा असते, क्रिकेटची पंढरी. 2 शब्द निश्चित आवडलेले लिजंड क्रिकेटर आहेत, मोठमोठे छक्के षटकार मारण्याचा यांचा हातखंड आहे. रामचंद्र पाटील नो बॉलचा इशारा आलाय. ओके ओटो हर्षल नो बॉल. नाणेफेक जिंकले घनसोली. ही डिसाइड फील्ड फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच सँडी सर. एक अतिशय चांगलं सूत्रसंचालन. इथे माझा फटका चांगला आहे, बेमिसाल स्ट्रोक, आणि या बेमिसाल स्ट्रोकचे परिणाम 6 धावा. अतिशय चांगलं स्वागत केलंय या पुढील सामन्याचं. योगेश भगत इज नाव फायर. डीजे माझी कोणाला बावली गो आई, माझी कोणाला बावली. बावली बावली कोणी लोकाया नको, आगरी लोकाया. बावली कोणी लोकाया नको. तर जुगावचे शाखा प्रमुख सन्माननीय श्री रामनाथ हरिश्चंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या सर आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण धावा झाल्यात 32. आणि इथून पुढे समीकरण असेल 10 चेंडू आणि 31 धावा. 10 चेंडू आणि 31 धावा. 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. थँक्यू व्हेरी मच. कुक्षेत संघाचा कर्ण नवीन चेंडू द्यायचा आहे का जुना चेंडू? चेंडू चॉईस नसेल याची देखील नोंद घ्यायची. नवीन नवीन ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस इथून जो चेंडू फेकला जाईल त्याच चेंडूने मात्र तुम्हाला सामना खेळायचा आहे. नो चॉईस. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही कर्णधार घनसोली संघाचा कर्णधार आणि जय गजानन कुक्षेत संघाचा कर्णधार या ठिकाणी आमच्या सँडी सरांची बातचीत केली. त्याचबरोबर विनंती असेल की हा सामना जसा संपेल तसा मात्र घनसोली 11 घनसोली संघाचे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. इथे आखूड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. आणि या नो बॉल बरोबरच एक आणखीन धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव संख्या मात्र 33. अजूनही समीकरण, अजूनही सामना जिवंत आहे. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. 10 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष अजूनही या ठिकाणी मात्र गाठायचं आहे. तर या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आमचे मान्यवर सन्माननीय शाखा प्रमुख रामनाथ हरिश्चंद्र पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. विनंती करेन या स्पर्धेचं
एक अतिशय चांगले आयोजक महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु फ्रीटचा चेंडू आहे, तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 35 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 9 आणि 9 चेंडूंमध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 9 चेंडू आणि 28 धावा. इथे पुन्हा एकदा आखूटप्प्या चेंडू, नो बॉलचा इशारा आणि हा चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द पार्क. हा असेल या सामन्याचा टर्निंग पॉइंट आणि या टर्निंग पॉइंटला कसा ऍक्सेप्ट केलं जाईल हे सांगण्याआधी मी विनंती करतो डीजे मास्टरला एक सुमधुर संगीत प्रेक्षकांच्या भेटीसाठी. पाटाचे महिन्यामध्ये गोचैता पाटाचे महिन्यामध्ये गो चाप्याला भरू येती गो चाप्याला भरू येती. जय. समीकरण असेल 9 चेंडू आणि 21 धावा. 9 चेंडू 21 धावा, 21 धावा 9 चेंडू. इथून मात्र हा टर्निंग पॉइंट असेल या सामन्याचा, कारण की 9 चेंडूवरती षटकार आलाय आणि जेव्हा जेव्हा 9 चेंडूवरती फ्री हिटची संधी अजूनही कायम असेल. येस, पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत कळवला जातोय. खऱ्या अर्थाने या इशाऱ्याने मात्र भल्या भल्या गोलंदाजाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कारण की फ्री हिटचा चेंडू मात्र कुठेतरी गोलंदाजावरती दडपण येते. मात्र फटका चांगला. मी म्हटलं होतं योगेश भगतला थांबावं लागेल क्रीजवरती, आणि का थांबावं लागेल याचं हे जिवंत उदाहरण या षटकाराच्या साह्याने. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. डीजे दोन बॅक टू बॅक षटकार आतापर्यंत लागले गेले, ज्यामध्ये नो बॉल वरती एक षटकार आला आणि फ्री हिटच्या चेंडूवरती. मी म्हणूनच म्हटलं होतं की जेव्हापासून हा फ्री हिटचा चेंडू आला आतापर्यंत 3 षटकार या षटकामधून या ओव्हरमधून, आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू मात्र जाईल या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक षटकार. योगेश भगत इज ऑन फायर नाव. डीजे सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि 9 धावा. कुठे होता सामना सँडी सर आणि कुठे आणून सोडला या सामन्याला योगेश भगतच्या या बहारदार खेळणे. 4था षटकार आतापर्यंत या ओव्हर मधून येताना आपण पाहिलंय, आणि खऱ्या अर्थाने योगेश भगतचं या क्रीजवरती टिकून राहणं हे किती महत्वाचं होतं हे देखील त्यांच्या संघाला माहीत होतं, आणि त्या हिशोबात मात्र योगेश भगत या प्रयत्नावरती खरं उतरताना आपण पाहू शकाल. 5 षटकार आतापर्यंत योगेशने खेचलेत आतापर्यंत. इथे मात्र चांगला फटका चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल आणि या एका धावेबरोबर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 55. इथून पुढे समीकरण असेल 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. तर जर सामना टाय झाला तर मात्र विकेट्स पहिल्यांदा काउंट होतील आणि त्यानंतर मात्र टॉस वरती सामन्याचा निर्णय दिला जाईल. तर योगेश भगत 16 चेंडूंमध्ये 41 धावांची बहारदार खेळ आतापर्यंत केली आहे. अजूनही संधी असेल, जर 2 षटकार लगावले किंवा 1 षटकार 1 जरी चौकार लगावला तरी मात्र या स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी मात्र पूर्ण होऊ शकतं. 16 चेंडू या ठिकाणी फेस केलेत आणि 16 चेंडूमध्ये, आणि प्रेक्षकांसाठी या ठिकाणी मात्र सुवर्ण संधी असेल. मित्रांनो, तुमच्या या सुवर्ण संधीचा फायदा मात्र नक्कीच घ्या,
कारण की मंडळाच्या वतीने गावदेवी मित्रमंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि काय या स्पर्धेला मानाची स्पर्धा म्हटली जाते. इथे मात्र फटका चांगला आहे. तर विभाग प्रमुख सन्माननीय वैभवजी भोईर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. मी पुन्हा एकदा विनंती करेन सन्माननीय मच्छिंद्र वैभव भोईर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करायचे. विभाग प्रमुख सन्माननीय वैभवजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. तर मी विनंती करेन महेंद्रजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते या ठिकाणी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. इथं मात्र फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूला मात्र मिळेल फक्त 1 धाव आणि या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या 57. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 6 धावा म्हणजे एका षटकाराचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. जर स्ट्राईक रोटेट होते योगेश भगत स्ट्राईक मिळते तर मात्र काहीतरी संधी बनू शकते. परंतु स्ट्राईक रोटेट होईल का परंतु या गोलंदाजावरती निर्भर असेल. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू ग्लान्स केला. अतिशय जबरदस्त प्रयत्न मित्रांनो. प्रयत्न चांगला होता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ या प्रयत्नासाठी. झेल जरी सुटला असला तरी मात्र प्रयत्न पुरेपूर केले. एकदा जोरदार टाळ्या मी तमाम खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती करेन की या प्रयत्नांसाठी या कौतुकाची थाप या खेळाडूला द्यावीच लागेल. जर खेळाडू लागला असेल कृपया पाणी न्यायचं प्लीज. मैदानामध्ये आपण सामना थोडासा थांबूया. अतिशय चांगला झेलचा प्रयत्न झाला होता. पंचांना देखील इशारा असेल की आपल्याकडे पाणी असेल आपण पाणी द्यायचं आहे. हॅट्स ऑफ टू यू. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी मात्र या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील ज्याने पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता परंतु आता पहा कशा उमेदीने उतरलाय. कारण की त्याला देखील माहित आहे की सामना आपल्या हातातून हळूहळू निसटत चाललाय आणि या निसटत चालल्या सामन्याला अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा पाहिजे. 3 चेंडूमध्ये 3 धावा हव्यात. तर विकेट त्यांचे 6 होते आणि तुमचे 3 आहेत. 5 होते आणि तुमचे 3 म्हणजे 2 धावा काढल्या तरी देखील विजय प्राप्त करता येईल. इथे मात्र फटका चांगला आहे. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून या ठिकाणी मात्र हा सामना संपवला जातोय. कुठे होता हा सामना आणि कुठे आणून सोडला या सामन्याला योगेश भगत सारख्या या खंद्या फलंदाजाने. आणि या चौकाराबरोबर योगेश तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 18 चेंडू आणि 46 धावांची बहारदार खेळी करून योगेश भगत ठरतोय या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच योगेश भगत. सन्मान चिन्ह ओके असते.